आप की अदालतमध्ये संजय दत्त यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या आयुष्याच्या बाबतीत बेजबाबदार आहेत. संजू, तुमच्या आयुष्यावर अभ्यास करताना एक गोष्ट नक्कीच कळली की तुम्ही लहानपणापासूनच मस्तीखोर होतात. बिगडा दिल शहजादा असं आपण म्हणू शकतो. हो. आपकी अदालतमध्ये जेव्हा सुनील दत्त साहेब आले होते तेव्हा त्यांनी एक किस्सा ऐकवला होता. त्यांनी म्हटलं, मला मोठे मोठे लोक भेटायला यायचे, प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स, आणि जेव्हा त्यांच्याबरोबर मीटिंग व्हायच्या ते सिगरेट ओढायचे. त्या सिगरेटचे जे तुकडे ते बाहेर फेकायचे. एक दिवशी संजूला मी पकडलं सुट्टा लावत असताना त्याबरोबर. हो रजत भाऊ, एक वरांडा असायचा तेव्हा. तर ते सगळे प्रोड्युसर बसून सिगरेट घेऊन बाहेर फेकत होते आणि मी आडवा होऊन खाली ते सिगरेट उचलून ओढत राहायचो. तर एक दिवस दत्तसाहेबांनी म्हटलं की तिथून धूर कुठून येतंय यार. तर त्यांनी वाकून पाहिलं तर मी पडलेलो होतो, सिगरेट ओढत होतो. तर त्या दिवसानंतर मला बोर्डिंग स्कूलला पाठवून दिलं त्यांनी. पण मी ऐकलंय की कित्येकदा उन्हामध्येही उभं केलंय. काश्मीरमध्ये शूटिंग करत होते दत्तसाहेब तेव्हा मी लहान होतो. तर आईच्या मागे लागलो होतो की बाबा सिगरेट ओढतात तर मी का नाही ओढू शकत. हं. तर खूप मार बसला मला. दत्तसाहेब आई म्हटले, नाही नाही त्याला ओढू देत, काय सिगरेट. तर मग म्हटलं की अशी पेटव आणि मी पेटवली. मग म्हटले असं करून आत घे, ओढून धूर आणि नाकातून बाहेर सोड. मी केलं आणि पूर्ण सिगरेट संपून टाकली. आणि दत्तसाहेब हैराण की हे काय झालं, आता उन्हामध्ये उभं केलं, आणखी एक मार बसला. तर या सवयींपासून वाचवण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलं बोर्डिंग स्कूलमध्ये. हो, मी बोर्डिंग स्कूल लॉरेन्स स्कूल सनावरमध्ये होतो 11 वर्ष. आणि लॉरेन्स स्कूलमध्ये तुम्ही काय काय मस्ती करत होतात हे जाणण्यासाठी आम्ही तुमच्या शिक्षकांशी बोललो. ते पुरावे माझ्याजवळ आहेत. मी तुम्हाला ऐकवतो. तुमचे शिक्षक तुम्हाला काय म्हणतायत तुमच्या मस्तीबद्दल. हॅलो संजू, ओळखलास मला? मी तुझा हाऊस मास्टर ज्युनियर डॉर्मेटरीचा, शिवालिक हाऊस. काही गोष्टी आठवतात का तुला तुझ्या लहानपणीच्या, की सगळ्या गोष्टी विसरून गेलास? खास करून ती मक्याच्या कणसाची रेड, पोल्ट्री फार्मची रेड, आणि पोल्ट्री फार्मच्या रेड नंतर जेव्हा तुला पनिशमेंट दिली गेली होती. तर म्हणजे असं आहे की स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही सुधारला नाहीत. हे मला वाटतं डॉक्टर गुप्ता आहेत आणि हिंदी टीचर होते. पण यांच्यामध्ये खास गोष्ट ही होती की रजत भाऊ, जो कोणता हे प्ले करत होते स्कूल प्ले, त्यामध्ये मला नोकरच बनवायचे. असं तर प्रत्येक वर्ष मी एकतर धनिया होतो किंवा मग रामू होतो किंवा असंच काहीतरी होतो. स्कूलमधून मला हे देखील कळलंय की भले तेव्हा तुम्ही लहान होतात पण मुलींना लव्ह लेटर लिहित होतात. ही देखील खरी गोष्ट आहे रजत भाऊ. लेटर्स तर म्हणजे मी 15 जणांना लिहितो तो वाटायचं की एक तरी फसेल. पण ती आशिक मिजाजी आजही कायम आहे. आता वय झाले रजत भाऊ, ती आशिक मिजाजी थोडी कमी झाली आता. पण जे इंडस्ट्री मधले मी किस्से ऐकतो त्यामध्ये असं आहे की तुमचं बाकी कोणाबरोबर जमो ना जमो, फिल्मच्या हिरोईन बरोबर नक्की जमून जायचं. अगदी बरोबर रजत भाऊ. कोणी मला येऊन विचारतं की तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे, मी बोलतो की सगळ्या. कोण फेवरेट नाही, ऑल आर फेवरेट्स. कारण जर तुम्ही एकीचं नाव घेतलं तर बाकीच्या नाराज होतात. कदाचित असंही होऊ शकतं. दत्त साहेबांबद्दल आपण चर्चा केली. नर्गिसजी, हर दिल अजीज, जग त्यांच्यावर प्रेम करत होतं. दत्त साहेब तर आता काय म्हणायचं त्यांच्याबद्दल, इतकं लोक त्यांना रिस्पेक्ट करायचे, प्रेम करायचे. दत्त साहेबांची इच्छा नव्हती की तुम्ही इतक्या लवकर ऍक्टर बनावं. अगदी बरोबर रजत भाऊ. त्यांना नव्हतं वाटत की त्यांना वाटत होतं की मी कॉलेज कंप्लीट करावं, हे करावं. तर मी विचार केला की ऍक्टर बनणं जरा सोपी गोष्ट आहे, तर कोण अभ्यास करेल यार, कोण कॉलेजला जाऊन. तर मी बाबांना म्हटलं मला ऍक्टर व्हायचंय. तर ते म्हणले तुला काय वाटतं हे खूप सोपं आहे. तर मी म्हटलं सोपं नाही आहे, पण मी म्हटलं अभ्यास जरा. तर म्हणले ठीक आहे बाळा, ये इकडे. मग मला लक्षात आलं की किती कठीण काम हे ऍक्टर बनणं. मग त्यांनी मला 2 वर्ष ट्रेनिंग, म्हणजे हॉर्स बॅक आणि हे आणि कराटे आणि स्विमिंग आणि हे. तर मी म्हटलं अभ्यासच चांगला आहे.
ही तुमच्या सिनेमांची नावं वाचत होतो सुरुवातीच्या दिवसांची. 90sचे सिनेमे आहेत. खतरनाक, ज्यामध्ये तुम्ही किलर बनलात सूरज. जहरीले, ज्यामध्ये किलर बनलात राका. क्रोधमध्ये तुम्ही डॉन बनलात. 91 मध्ये योद्धा आली, त्यामध्ये तुम्ही डॉन बनलात. 93 मध्ये खलनायक, नायक नाही खलनायक हूं मैं. आतिश, वास्तव, हथियार, काटे, प्रत्येक फिल्ममध्ये तुम्हाला हा भाईगिरीचा काय छंद लागला होता? तर भाऊ आधी तर रोल्स जे येत असतात, जे प्रोड्युसर घेत असतात, ते असेच रोल घेऊन यायचे आणि एक डार्क कॅरेक्टर मी नाही बोलू शकत, एक ग्रे कॅरेक्टर करणं एक ॲक्टरसाठी खूप चॅलेंजिंग असतं. आता जसं मी न्यूजबद्दल चर्चा करतो. जर ओसामा बिन लादेनचं काही आलं तर सगळे बघायला सुरुवात करतात, बरोबर? यू नो इट्स लाईक एक अशी गोष्ट आहे ॲक्टिंगमध्ये म्हणजे की एक एक चॅलेंजिंग होऊन जातं. एक असा रोल एका करणं. मोठ्या डायरेक्टरने मला सांगितलं होतं की संजय दत्तला गन्सचा, बंदुकीचा खूप छंद होता आणि एक दिवशी सेटवरच AK-47 घेऊन आले होते. अरे बापरे! हो, घेऊन आलो होतो, पण ती फिल्मी AK-47 होती. इमेज संजय दत्तची अशी बनली की जसं फिल्म इंडस्ट्रीचे खरे भाई हेच आहेत. खरा भाई नाही, मी फिल्म इंडस्ट्रीचा गांधीजी नक्कीच आहे. कारण माझी मैत्री प्रत्येक व्यक्तीसोबत आहे, माझी कोणाची दुश्मनी नाहीये आणि मैत्री करण्यामध्ये माझा खूप मोठा हात आहे सगळ्यांसोबत. मग तो वर्कर असो किंवा मोठा ॲक्टर असो. मी ऐकलंय की जेव्हा शाहरुख आणि सलमानमध्ये वाद झाले तेव्हाही तुम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. नाही, मी मध्यस्थी नव्हती केली रजत भाऊ, पण मला वाईट वाटलं की म्हणजे एक आपली फॅमिली आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि गैरसमज होत राहतात फॅमिलीमध्ये. पण इतकं पण नाही की बोलणं नाही होणार. तर मी रिक्वेस्ट केली की भाऊ एक मज्जा मस्करी झाली पाहिजे, एक फॅमिली असली पाहिजे. पण हे खरं आहे की ज्यावेळेस तुमची इमेज फिल्मवाल्यांमध्ये अशा प्रकारची होती की हा थोडा अग्रेसिव्ह आहे, मारामारीचे रोल करायची इच्छा आहे, या प्रकारचे रोल मिळत होते. जेव्हा तुम्ही जेलमधून आल्यानंतर तुम्ही स्वतःला बदललं, तेव्हा रोलही सॉफ्ट मिळू लागले. मग मुन्नाभाई MBBS आणि मग गांधीगिरीसारखे रोल मिळाले. नाही रजत भाऊ, मी म्हणू शकतो की त्याआधी पण मी साजन केली. साजन एक लव्ह स्टोरी होती. सडक एक लव्ह स्टोरी होती. इतर अशी गोष्ट नाही आहे की पण अगदी तुम्ही बरोबर बोललात की मुन्नाभाईनंतर एक असा रोल तो मला मिळालाय, जो अमर राहिला नेहमीच. कारण आता तर हिंदुस्थानमध्ये कोणताही व्यक्ती जर चुकी करतो, तर त्याच्यासाठी लोक पूल घेऊन पोहोचतात तिथे. अगदी बरोबर. मग तुम्हाला काही जबाबदाऱ्यांची जाणीव आहे की तुम्ही हा रोल केला त्यानंतर लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स तुमच्याकडून काय झाल्यात? अगदीच. खूप आहे, जाणीव आहे. स्वतःला असं बनवलं पाहिजे. आय मीन जसं की एका घटनेबद्दल सांगतो मी तुम्हाला. हे रिक्षावाले खूप त्रास देत असतात यार. यू नो तर इथे रिक्षा, तिथे रिक्षा. तर एक दिवस मी म्हटलं, "अरे भाऊ काय करत आहात यार? गाडी ठोकेल ना तिकडे." तर तो उतरला आणि मला येऊन म्हणतो, "काय रे तुझं काय? तू तुझ्या लाईनमध्ये चाल." मी म्हटलं, "अरे भाऊ." पण मी पाहिलं तुमचे जे येणारे सिनेमे आहेत, त्यांची जर नावं पाहिली तर वाटत नाही तुम्ही सुधारलात. तुमची आता येणारी एक फिल्म आहे त्याचं नाव आहे मिस्टर फ्रॉड. मिस्टर फ्रॉड तर बंद झाली. मिस्टर फ्रॉड आता पण नाही बनत आहे. किडनॅप रिलीज झाली आहे. पण जर किडनॅपमध्ये पाहिलं तर मी एक वडिलांची भूमिका साकारली आहे. तर सुधारलोय असं वाटतं. तुम्ही जनतेच्या समोर हे मान्य करू शकता की आता जे रोल कराल ते तुम्ही चांगले रोल कराल, परत हे भाईगिरीवाले रोल नाही करणार? मी तर जनतेलाच विचारतो ना यार. काय काय करू मी सांगा? चॅलेंजिंग. ओके सर. संजू, ही काय कमालीची गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यामध्ये खूप चुका केल्या आहेत. तुम्ही स्वतःही मान्य करता की खूप वेळा चुका झाल्या. जनतेने तुम्हाला प्रत्येक वेळी माफ केलं. तर ही कोणती जादू आहे ज्याने तुम्ही जनतेवर कब्जा करून ठेवलाय? चुका मी भरपूर केल्या आहेत आणि कदाचित देवाने मला यामध्ये टाकलंय कारण मी लोकांना हे दाखवू शकतो की ड्रग्ज खराब असतात. एक लॉज जाणणं पण गरजेचं असतं देशामध्ये जे जे कायदे आहेत.
मला काही माहीत नव्हतं कायदा काय असतो. तर आय मीन या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी देवाने मला हे यामध्ये टाकलंय कारण मी लोकांना सांगू शकेन. पण ज्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांबरोबर आमची चर्चा झाली, जे तुमच्याबरोबर काम करतायत, सगळे म्हणतायत की संजू खूप प्रेमळ माणूस आहे. सगळे म्हणतायत की संजू खूपच चांगला माणूस आहे. पण त्याचबरोबर हेही म्हणतात की तो चुका यासाठी करतो की तो थोडासा मूर्ख आहे. चला ते त्यांचं प्रेम आहे की मला मूर्ख म्हणाले. पण जसं मी म्हटलं प्रत्येक मुलगा जो मोठा होत असतो चुका करत असतो कधी ना कधी. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रती बेजबाबदार राहिलात, तुम्ही ही गोष्ट मान्य करता? हो अगदीच. मग आता काही सुधारणा होईल त्या आता बेजबाबदारीमध्ये? 50 वर्षाचा व्हायला आलोय सुधारणा तर होईलच आता.